मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेरलाच आहे। आपणाला मला भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करायचा, नंतरच यायचं। बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते। आपल्याला मोबाईलवरून संपर्क साधायचा असेल तर सकाळी 9 ते 2, काही अर्जंट कॉल असतील तर 6 वाजेपर्यंत सायंकाळी, पण 9 ते 2च्या दरम्यानमध्ये नोंद घेतली जाते आणि नंतर मी बाहेर असतो, परंतु मोबाईल मी स्वीकारू शकतो। 7 ते 10, 10:30च्या दरम्यानमध्ये दिवसभराचं कार्य आणि व्हिडिओ प्रसारित करण्याचा उद्देश याच्यामध्ये हा जातो, त्यामुळे मोबाईल बंद ठेवावा लागतो। माझा मोबाईल दुसऱ्याच्या हाती देणारी व्यक्ती माझ्याजवळ नाही आहे। माझी पत्नीचं निधन झालं, यापूर्वी सर्व कार्य ती पाहत होती, त्यामुळे मला एकट्याला हे सर्व पाहावं लागते। काही वेळेला काही कारणास्तव मार्गदर्शन करण्याकरता काही उशीरही विलंबही लागू शकतो, परंतु लवकरात लवकर आपल्या समस्या सोडवण्याचं कार्य मी करत असतो। असो, आजच्या कार्याचा विषय पण ज्योतिषशास्त्रीय आहे, विवाहाविषयीच हा घेतलेला आहे। कार्य सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। आजच्या कार्याचा विषय विवाह योग, अडथळे, अडचणी, विलंब याची काय कारणं असतात ते बघण्याचा, त्याविषयी मार्गदर्शन करण्याचा हेतू माझा आज आहे। अनेकांची विवाहाची जी वय असतात ते टळून गेलेली असतात। साधारणतः विवाह हा 25 वर्ष व्हायला हवा, परंतु आता हल्लीच्या मानाने 30 वयोमानात तरी विवाह व्हायला हवा, परंतु 30च्या नंतर ज्या वेळेला वय जाते आणि विवाह होत नाही, त्यावेळेला काळजी, समस्या, चिंता, पुढे कसं होईल, काय होईल याविषयी आईवडिलांना पण चिंता आणि व्यक्ती मुलामुलींना पण चिंता, काळजी, समस्या। असं का होते? मी अनेकांच्या कुंडल्यामध्ये जर बघितलं आहे, थोड्याफार कुंडल्यात, की विवाह योग आहे पण विवाह का होत नाही, हा एक नवीन विषय माझ्या पुढे आलेला आहे। विवाहाची कुंडली असल्यावर विवाह का होत नाही? ग्रहयोग अनुकूल आहे, सर्व काही अनुकूल आहे। शुक्र विवाहस्थानावर येऊनही बसलेला आहे, स्थळ येतात आहे, परंतु होकार नकार का दिला जात नाही? मग स्थळापाव तर येणं आहे, पण बोलणी होत नाही, सर्वसाधारण पसंती सुद्धा व्यक्त केली जात नाही, त्याविषयी होकारही दिला जात नाही, नकारही दिला जात नाही। अशी चमत्कारी स्थिती वर्तमान स्थितीत अनेक कुंडल्यामध्ये बघायला मिळते आहे। आता याचा ओघ घेत असताना जर ग्रहस्थिती योग्य आहे, शुक्राचं अधिष्ठान तिथे आहे, गुरुचं अधिष्ठान तिथे आहे, सप्तम स्थान विवाहस्थानाचं योग्य आहे, संततीपूरक पत्रिका आहे, विवाह योगाचा काळही आहे, तरी विवाह का होत नाही हा प्रश्नचिन्ह ज्या वेळेला निर्माण होतो, त्यावेळेला आपल्याला इतरत्र बघावं लागते। माझी पत्नी या बाबतीत सहाय्यभूत होत होती, ती गुढत्व उकलण्यामध्ये माहीर होती। तिच्याचं काही सूत्राचं अनुसरण करून आजचा व्हिडिओ आपण प्रसारित करणार आहोत। तिचा एक कागद आज मला सापडला आणि त्याच्यामध्ये याविषयी ग्रह अनुकूल असताना विवाह का होत नाही असं तिने टिपण करून ठेवलेलं आहे। त्या टिपणाचा आधार घेऊन आपण आजचा कार्यक्रम विषय हा आरंभ करतो आहोत। तर यामध्ये जर दृष्टियोगामध्ये पत्रिका आली
की विवाह होत नाही. चांडाळ योगाच्या दृष्टियोगात पत्रिका आली तरी विवाह होत नाही. का पापकर्तरी योगात आला तरी विवाह होत नाही. पापकर्तरी योग तर असा असतो की वराचा घोडा मंगल कार्यालयापर्यंत येतो आणि मंगल कार्यालयाला कुलूप असते. म्हणजे होकार नकार सगळं होऊनही येते आणि ऐनवेळी काहीतरी वेगळीच भूमिका दोघही पार्टी घेते, दोघही पक्ष घेतात. मग असं का होते? कुंडलीच्या माध्यमातून शोधण्याचाच प्रयत्न आपल्याला करावा लागतो. तर मग कर्तव्यस्थान, कर्मस्थान, मातृस्थान, पितृस्थान, धर्मस्थान, नशिबाचं स्थान, दैवाचं स्थान याच्याकडे वळावं लागते. माझ्याकडे या डिसेंबर महिन्याच्या पूर्वीपासून म्हणजे जवळजवळ 1.5 महिना झाले अशा पत्रिका जास्त येत आहे. बहुतांशी पत्रिकेतील वर वधूचं वय हे 35च्या वर आहे, साधारणतः 30च्या तर आहेच. तर त्याच्यामध्ये कर्मदोष मला दिसला, दैवताचा दोषही तिथे दिसला. जी कुळदेवताची आराधना करायला पाहिजे होती ती होत नव्हती आणि दुसऱ्याच कडे आराधनाचा ओघ चालला होता. जपजाप चालले होते, कॅसेटी लावले जात होतात घरामध्ये, दुकानामध्ये, ऑफिसामध्ये सारख्या. आणि कुळदेव आणि कुळदेवताचं पूजन, एकही कॅसेट नाही, त्यांची तस्वीर नाही, त्यांचा फोटो नाही, त्याचं पूजन नाही, त्यांचे सणवार नाही. हाच मुख्य आधार कारणीभूत ठरला. आता पुष्कळशे काय झालेलं आहे की चुकीचं मार्गदर्शन होऊ लागलेलं आहे. जवळच्याच गावातली एका गावातल्या 2-4 पत्रिका आल्या होत्या. त्यांनी एका ठिकाणी नकाराच्या घंटा दिल्या होत्या. मृत्यू षडाष्टक आहे, गुण जुळत नाही, वर्ण जुळत नाही, गण जुळत नाही, नाडी जुळत नाही, अशा कारणास्तव याच तथाकथित लोकांनी त्यांचं वय वाढवलंय 35, 36, 38 पावतं. पहा किती दुर्दैवी आहे. त्या पुरातन पत्रिकेत मी त्यांना मागवल्या आणि त्याच्यातला गोषवारा केला आणि कुंडली मिलन केलं. तर तुम्हाला मी सांगतो की 100% मार्गदर्शन चुकीचं होतं. या सर्वांचे विवाह झालेच पाहिजे होते, संतती झाली असती, संसारही सुखाचा झाला असता. परंतु ह्या तथाकथित अज्ञानापोटी त्यांना दिलेलं मार्गदर्शन कारणीभूत ठरलं. ज्योतिष ज्ञान नसलेले लोक याच्यामध्ये जे आहे, एका ठिकाणी 4-5 लोक, 25-50 लोक बंद जमतात. तिथे एखादी धूर लावली जाते, पारायण केले जाते, पूजापाठ केले जाते, जपजाप केले जाते, अभिषेक केले जातात, आई वडीलही जातात, वधूवर वयस्कर जे आहे ते पण जातात, ज्यांना इच्छा आहे विवाहाची ते पण जातात. आणि याच्यामध्ये तो कालावधी निघून जातो आणि वय वाढते. कुठल्याही देवाचे पूजन तुम्ही केलं नाही तरी चालेल, पण कुळदेवी, कुळदेवता, गणपती, आद्य देवता म्हणून हे 3 झाले. आणि त्यानंतर मग आपल्याला बाळकृष्ण पुढचा वंश वाढावा म्हणून हे 4 झाले. बहुसंख्याक लोकांचा देवघरामध्ये मारुती ठेवू नये, हनुमान ठेवू नये असं सांगितलं जाते. काय डोकं आहे, काही समजतच नाही मला. मारुती सारखा देव नाही, ईश्वर नाही. खेड्यापाड्यात सुद्धा मारुतीचं मंदिर आहे. ज्या मारुतीने अख्खं रामासाठी आयुष्य घालवलं, त्याची मूर्ती घरामध्ये, देवघरात का ठेवू नये? तो अविवाहित आहे असं म्हटलं समज असेल तर तो चुकीचा आहे. त्यांना विद्या घ्यायची होती सूर्याजवळून, त्यावेळेला त्यांनी विवाह केला होता. स्त्रियांनी मारुतीचं दर्शन घेणं चांगलं आहे, उत्तम आहे. अनेक मंदिरामध्ये जाऊ देतात. आमच्या रायगडमध्ये सगळ्या मंदिरात स्त्रिया जातात. माझी पत्नी पण जात होती. ज्या हनुमानाने
संपूर्ण आयुष्य सीतेसाठी लावलं, तिला श्रीवर वज्र कशी असेल? काहीतरी डोकं आपलं चालावं, कोणी सांगते ना आपण ऐकतो तसं करू नका. मारुती हा अपमृत्यू येऊ देत नाही, अपघात येऊ देत नाही, रक्तदोष होऊ देत नाही, कॅन्सर सारखे विकार होऊ देत नाही, भूत पिशाच काही असले मानसिक चिंता व्यथा त्या येऊ देत नाही. म्हणून एक प्रघात आहे की स्मशानभूमीतून आल्यावर रस्त्यावरून मारुतीचं दर्शन घ्यायचं, आंघोळ झाल्यावर पुन्हा मारुतीच्या मंदिरात आज जाऊन दर्शन घ्यायचं. तर पहिलं दर्शन का घ्यायचं? तो आपण जो मृत्यू बरोबर येत असतो आपला अंशिक, तो त्या मारुतीजवळ ठेवायचा, मारुती ग्रहण करतो. म्हणूनच मारुतीने लक्ष्मणाचे प्राण वाचवले होते. ही भूमिका मारुतीची महत्त्वपूर्ण आहे. संकट निवारण, संकटमोचन. कोणी काही सांगते ना, आपण त्याचा अंमलबजावणी करतो. आपण आपल्या बुद्धीचा वापर करायला पाहिजे. दैवताहून कोणीही श्रेष्ठ नाही. तुम्ही कुठेही जात असाल, काही जात असाल तर जरा सांभाळा. पहिले दैवताचं स्थान आपल्याला जे आहे ते कुळदेवी, कुळदेवता, आद्य देवता म्हणून गणपती, वंश चालावा म्हणून बाळकृष्ण लंगडा ज्याला म्हणतात तो, आणि अपमृत्यू येऊ नये म्हणून मारुती. शंकर आणि घंटा ही पंचायतन देवता आहे खरी. आणि देवघरामध्ये फक्त देवाचं स्थान पाहिजे, इतराचं कोणाचंही स्थान तिथे नको. वाडवडिलांचे फोटो तिथे लावले, जिवंतपणे लावले तरी चालतील, निधन झालेल्या लावले तरी चालतील, कारण ते स्वर्गीय असतात, देवकुटीत असतात. इतर कोणाचे फोटो लावू नका, बैठका करू नका. काही बैठक करतात देवघरामध्ये, ती पण नको. फक्त ह्याच देवता, देवघराची जी खोली आहे त्याच्या आतमध्ये फक्त परमेश्वर, बाकी कोणालाही मज्जाव. जिवंतपणे आई वडिलांचे फोटो लावा. तुम्हाला हसायला येईल, आपण आपल्या लग्नाचे फोटो लावतो की नाही? आम्ही शाळा कॉलेजामध्ये प्रावीण्य मिळत होतो, खेळामध्ये मिळत होतो, परीक्षेमध्ये मिळत होतं. त्या सर्टिफिकेटच्या बरोबर सर लोक, हेडमास्टर लोक आम्हाला बक्षीस देत होते. ते फोटो आम्ही लावलेले होते. लग्नाचे फोटो लावलेले आहेत, सणावारांचे फोटो लावलेले आहेत. मग फोटो का लावणे हा एक प्रश्न. आणि आईवडिलांचं निधन झालं तर ते आपणच त्यांचे वंश आहो. मूळ तत्व आपल्याला विसरायचं नाही. मूळ तत्व जो विसरला तो संपला. कुठल्याही दिशेला लावा, दक्षिण दिशेला लावा, उत्तर दिशेला लावा, पश्चिम दिशेला लावा, पूर्व दिशेला लावा. पृथ्वीवरच्या लोकांना दिशाच नाही, कारण पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते, पण फिरत असताना स्वतःभोवती फिरते. मग दिशा कुठे राहते? तुम्ही स्वतः भोवती गोल 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 फिरत पहा, तुम्हाला दिशा दिसते काय? क्षणामध्ये पूर्वेकडे तोंड येईल, नंतर पश्चिमेकडे येईल, उत्तरेकडे येईल, दक्षिणेकडे येईल. पृथ्वीवरच्या लोकांना दिशाचं नाही, दिशाहीन पृथ्वी आहे. सोयीच्या जागी. पण एक लक्षात ठेवायचं की आई वडिलांचे फोटो हे मोठ्या आकारात हवे, लहान नाही. त्यांच्या नंतर सगळे लहान फोटो पाहिजेत. गणपतीने आद्य पूजेचा मान मिळवला तो आपल्या आईवडिलांचा नमस्कार करून आणि त्यांचा प्रदक्षिणा करून. मग तुम्ही गणपतीचं आचरण का नाही करत? इतरांच्या पूजा करत बसतात. महाराजांच्या, आईवडिलांच्या प्रथम पूजा करा, नंतर तुम्ही काय करायचं ते करा. वाचिक करूच नका. आई वडिलांचे नमस्कार करूनच तुम्ही इतरत्र कार्याला सुरुवात करायला पाहिजे. आईपासून, वडिलापासून जो दुरावला तो संपला, आई वडिलांना विसरला तो संपला. ज्या वेळेला भोग सुरू होतील तेव्हा संपणार नाही भोग. जखम वेळानं झाली मग ते चिघळत जाईल, दुरुस्त होणार नाही. कर्माचा हिशोब जो होतो तो कर्मगती हा नातेसंबंध सुद्धा पाहत नाही. पहिल्या प्रथम तर आई वडिलांचं खातं तिथे उघडलं जाते. का हो, आई वडिलांचं काय केलंय तुम्ही?
नाही केलं जा, पुष्कळशे मार्क कमी. जन्मकुंडलीच्या माध्यमातून, विवाहस्थानाच्या माध्यमातून आपल्याला गुरु बघायचा नाही. हे मी पुन्हा सांगतो. गुरु 4था असो, 8वा असो, 12वा असतो, कुठलाही असला तरी चालतो. फक्त शुक्रगती पाहायची आणि शुक्रगतीवरून विवाह कधी होईल हे बघायचं. ज्यांच्या ज्यांच्या कुंडली वयाच्या स्थानामध्ये विवाह विलंब योग तुमच्या प्रत्यक्षात दिसत असला, 30च्या वर जर तुमचं वय झालेलं असलं तर रोज आई वडिलांच्या नमस्कार करा. काही इतरत्र पूजापाठ करण्याची गरज नाही. बघा, अनुभव घेऊन पहा. आई वडिलांचं निधन झालं असेल तर त्यांच्या फोटोचं पूजन करा. घरामध्ये वास्तुस्थानामध्ये आई वडिलांचे फोटो लावा. निधन झाल्यावरही जिवंतपणी पण आपण ऑफिसात असाल, दवाखान्यात असाल, इतरत्र कुठे असाल तर तुमच्या पाठीमागे आई वडिलांचा आशीर्वाद असावा म्हणून. माझी पत्नीने एक त्याच्याबद्दल सूचना केली होती की आई वडिलांचे फोटो कुठे लावावे. तिची सूचना फार अत्यंत मला आजही मोलाची वाटते. तर जिवंत आई वडील असतील तर समोर फोटो लावा, म्हणजे ते आई वडील आपल्याकडे बघतात. पहा किती सुंदर कल्पना आहे तिची. आणि निधन झाल्यावर मागे फोटो लावा, म्हणजे त्यांचे सदैव आशीर्वाद आपल्याशी राहतील. कधी सुसूत्रबद्ध अगदी यथायोग्य तिचं मार्गदर्शन होतं. त्याच्या पुढे मी देऊन जाईल की समोरही लावा आणि मागेही लावा. बरोबर आहे. आणि याचा रिझल्ट तुम्हाला किती येतो तो पहा आणि मला कळवा. सगळ्या समस्यावर रामबाण इलाज, रामबाण औषध, रामबाण जप, रामबाण पूजापाठ आई वडिलांचीच, बाकी कुठलेही नाही. आई वडिलांना टाकून जो काम करेल तो संपले. आई वडिलांना एक घास चोरून जरी खाल्ला तरी तो भोगेल. आई वडिलांना घरी ठेवून तो तीर्थयात्राला केला, तिला तीर्थयात्रा संपन्न होणार नाही. आई वडिलांविषयी मनामध्ये काही भावना क्रूर असल्या, मग ती सुनबाई असो, मुलगा असो, नातू असो, भावंड असो, कोणीही असो, त्यांच्या नशिबाचं जेव्हा कर्म खातं उघडेल तेव्हा कल्पना येईल आणि तेव्हा समजेल. तेव्हा ब्रह्मदेवही येणार नाही वाचवायला आणि तुमचे कोणी काही इतरत्र जे काही महाराज असेल ते पण येणार नाही. कारण कर्मगतीचा हिशोब हा गुरु करतो आणि शनीजवळ ठेवतो आणि शनी यमाला सांगतो. असं ज्योतिषशास्त्रात वंदन आहे, लिखित आहे. सप्तम भावावरून आपल्याला विवाहस्थानाचं कळते. काही वेळेला काय असते की विवाहस्थानामध्ये दूषित असलं तर मग आपल्याला संततीकडे वळावं लागते. संतती होईल की नाही हे बघावं लागते. आणि संतती जर होणार आहे तर विवाह होणार आहे. मग विवाहाचा कालावधी, संततीचा कालावधी याचं गणित मांडलं. आता संतती 2027ला होणार असेल तर मग 2025ला विवाह झाला पाहिजे. 25च्या शर्ते शेवटी विवाह झाला पाहिजे. आणि असंच होते. माझ्या पाहण्यामध्ये 76 वर्षाचं माझं आयुष्य आहे. मी अनेक कुंडल्या, हजारो लाखो कुंडल्या पाहिल्या. देशदूत, जळगावचा, नाशिक, धुळे, नंदुरबार याच्यातून मी 20 वर्ष सारखं लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम केलेलं आहे. दिव्य मराठीतून काही लेख लिहिले, बातमीदारमधून काही लेख लिहिले, गावकरीमधून काही लेख लिहिले, नवशक्तीमधून काही लेख आलेले आहे, लोकसत्तेमधून काही लेख आलेले आहे, लोकमतमधून काही लेख आलेले आहेत, तरुण भारतातून लेख आलेले आहे, बातमीदारमधून लेख आलेले आहे. असे 1 लाखाच्या वर माझा लेख प्रसिद्ध झालेले आहे. ज्योतिषगामच्या दिवाळी अंकात येतात. तंत्रमंत्राच्या याच्यात आला. दिशावर व्यापाऱ्यांच्या याच्यात येतात. संत कृपा म्हणून नवीन मासिक नाही आहे, जुनच आहे, 85 वर्षाचे. 12वी खरे त्यांचे मालक आहे, संपादक आहे, गुरुवारी आहे. त्यांच्या मासिकातूनही मी लिहित असतो सातत्यानं. लेखन हे चालू आहे, कार्य चालू आहे. आणि याच्यातून जो मला अनुभव येतो त्याचा अनुभव मी तुमच्याशी हा शेअर करतो आहे. म्हणून
योग्य ज्योतिषाकडे जाणं, जाणकार ज्योतिषाकडे जाणं. आणि मी एक प्रत्येकाला सांगतो की तुम्ही प्रत्यक्ष हस्तलिखित कुंडली सर्वांनी करून घ्यावी. म्हणजे आपल्या नशिबात काय आहे काय नाही आहे, शेवटचं आयुष्य कसं जाईल. वयोवृद्ध झालेले आहात तरी पण कुंडली करा, मध्यम आयु आहे तरी पण कुंडली करा, तुमचं मुलाबाळांच्या कुंडल्या करून ठेवा. आणि कुंडली हे खरी कुंडली पाहिजे, नुसती कॅम्प्युटरची कुंडली किंवा जन्माक्षर जन्मांक या कुंडल्या नसतात, हे मी वारंवार तुम्हाला सांगतो आहे. जन्मोदयाची कुंडली, स्वभावाची कुंडली, आरोग्याची कुंडली, विद्येची कुंडली, शिक्षणाची कुंडली, व्यवसायाची कुंडली, नोकरीची कुंडली, विवाहाची कुंडली, म्हातारपणाची कुंडली, भाग्याची कुंडली, नशिबाची कुंडली, दैवाची कुंडलीचा गोश्वारा, या सगळ्यांचा 50-60 वर्षाचा भाकीत पुढचं. काही गर्भापासून कुंडल्या तयार कराव्या लागतात, त्या वेगळ्या पद्धतीच्या असतात. काही मायक्रो पद्धतीच्या असतात, त्याही वेगळ्या पद्धती असतात. सर्वसाधारणही कुंडल्या असतात, त्याही महत्त्वाच्या असतात. पण हे भाग त्याच्यात आले पाहिजे. डोळ्याचा प्रॉब्लेम असले तर डोळ्याच्याच डॉक्टरकडे जावं लागते. त्याचप्रमाणे आपल्याला विवाहाची समस्या असेल तर विवाहाची कुंडली काढावी लागेल. आरोग्याची समस्या असेल तर आरोग्याची कुंडली काढावी लागेल. करिअर बघायचे असेल तर व्यवसाय, नोकरी ह्याविषयीचा आराखडा आपल्याला मांडावा लागेल. तर आपल्याला योग्य मार्गदर्शन होते. विवाहाच्या विषयी मार्गदर्शन करणारे फार थोडे लोक आहे. विवाहाची अचूकता आपल्याला नुसतं विवाहाच्या स्थानावरून तर येते, पण संतती स्थानाचा भाग, लाभस्थान आणि भाग्यस्थान हे कधी येणार आहे लग्नाच्या बाबतीत, ती तारीख आपल्याला काढावी लागते. आणि त्या तारखेच्या आत किंवा त्या तारखेच्या नंतर विवाह होईल असं आपल्याला भाकीत वर्तवता येते. आणि जसं शुक्र जातो विवाहस्थानाकडे तसं तसं स्थळ येत असतात. आणि त्याच्यात काही अडथळ्यकारक ग्रह असले, अनुचितवाले, तर मग अडथळे येतात. आणि शुक्रभ्रमण, शुक्र स्थिरावला विवाहस्थानावर विवाह शुभमंगल सावधान होते. असा माझा अनेकांचा अनुभव आहे, माझा अनुभव आहे, अनेकांनी सांगितलेला अनुभव आहे आणि मी बघितलेला अनुभव आहे. असो, या बाबतीत जशी कुंडलीचा आपल्याला आधार घ्यावा लागतो त्याचप्रमाणे आईवडिलांचे सेवेचा, जिवंतपणी असल्याचा आणि मृत्यूनंतर त्यांचं श्राद्ध करण्याचा. काही लोक वर्ष श्राद्ध वळून घेतात, अगोदर करतात, हे चुकीचं आहे. दर महिन्याला मुलं जिवंत आहे तोपर्यंत दर महिन्याला आईवडिलांचं निधन झालेलं असेल तर श्राद्ध करणं भाग आहे. तो चुकला, तो संपला. श्राद्ध करायला काय लागते? आईला जो पदार्थ आवडत होता, वडिलांना जो पदार्थ आवडत होता तो त्या दिवशी करायचा आणि नैवेद्य दाखवायचा. नंतर आपल्यालाच ते खायचं आहे. एक नैवेद्य पत्रावर ठेवायचा, एक नैवेद्य गायला द्यायचा, एक नैवेद्य कावळ्याला द्यायचा, एक नैवेद्य आपण ग्रहण करायचा. आणि हे श्राद्धाचं भोजन सुनेनंच केलं पाहिजे. आणि सुनेनं नाही केलं तर मग पुन्हा कर्मगतीवर प्रश्नचिन्ह. शास्त्रात लिहिलेलं आहे, संयम हस्ते भोजनाः श्राद्ध दिने श्राद्ध संपन्ने. काही लोक हॉटेलातून म्हणून आणतात आणि मग करतात, ते चालत नाही. देवाला प्रसाद हॉटेलातला चालेल, एखाद्या महाराजांना चालेल, परंतु आई वडिलांना घरच्याच याचं चालेल. हे तुम्हाला थोडंसं साधारणतः तुम्ही याच्याविषयी चिंतन नाही केलं तर फार मोठं दुःखाला सामोरं जावं लागतं, हे लक्षात घ्या. माझे वडील श्राद्ध करत होते त्यांच्या आईवडिलांचं. माझी आई नेहमी स्वतःच्या हाताने, ती तर दळतही होती त्यावेळेला, दळत होत होते. आणि त्यांनी, माझ्या वडिलांनी पूर्ण आयुष्यामध्ये एकही औषध घेतलेलं नाही. संधिवात झाला नाही, डोळ्याचं ऑपरेशन झालं नाही, कुठलंही ऑपरेशन झालं नाही. सहज साधारणतः त्यांचं निधन झालं, मृत्यू झाला. ते स्वतः राजवैद्य होते. त्यांच्या हातूनमध्ये एकही मृत्यू झाला नाही. आज एकही डॉक्टर असा नाही की त्यांच्या हाताखालून मृत्यू झालेला डॉक्टर नाही, पेशंट नाही. असा डॉक्टर दाखवा, बक्षीस मिळवा. साधारण वैद्य नाही, माझे राजवैद्य होते, जडीबुटीचे वैद्य होते. पूर्ण आयुष्यामध्ये एकही पेशंट त्यांच्या हातून दगावला नाही. कारण ते त्यांच्या आईवडिलांचे पूजन करत होते, आईवडिलांचं स्मरण करत होते, आईवडिलांचं नामस्मरण करत होते, आईवडिलांना रोज भोजन देत होते.
आणि मग नंतर कार्याला प्रारंभ करत होते. असा आम्हाला संस्कार मिळाला, असं आम्हाला शिक्षण मिळालेलं आहे. आता हे पुढची पिढी कितपत करते प्रश्नचिन्ह पुन्हा. आम्ही मराठीत शाळेत शिकलेले लोक आहोत. जन्मकुंडलीच्या भावनेतून आपल्याला आरोग्याचं पण कळते, आयुष्याचं पण, जीवन आयुष्य किती आहे, काय आहे, 7.5चे परिणाम कसे होतील, काय होतील, कुठे होतील. ज्यांना जन्माची 7.5 आहे त्यांना आयुष्यभर पीडा असते, आणि ज्यांचा विवाह 7.5 होतो त्यांचा विवाह कधीच सुखाचा होत नाही. एखादी 7.5 तुम्ही गाडी घ्या, 7.5 वाहन खरेदी करा, 7.5 ऑपरेशन झालं सुद्धा तेही यशस्वी होत नाही. आयुर्वेदामध्ये औषध तयार करण्याचा मुहूर्त आहे, औषध देण्याचा सुद्धा मुहूर्त आहे. मुहूर्तावर चालणार आपली संस्कृती आहे. आणि हे सगळं जर पाहायला गेले तर आई वडिलांचं हे सूत्र आहे. त्याच्या पलीकडचा विचार तुम्हाला त्याज्य करावा लागेल, करायचाच नाही, मनात आणायचाच नाही. असो, आजच्या कार्याचं समापन इथेच करूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.